उद्धव ठाकरेंना अलीकडच्या काळात राष्ट्रीय नेते भेटत आहेत, मग त्यात स्वतः केजरीवाल मातोश्रीवर येऊन गेले, ममता बॅनर्जी असतील किंवा अनेक राष्ट्रीय नेते हे संवाद आणि संपर्क आहे उद्धव ठाकरेंशी. 2024च्या देशाच्या राजकारणाच्या निवडणुकांना काही तयारी सुरू आहे का, आणि उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षाचा 2024 लोकसभा निवडणुकांचा चेहरा असू शकतात का? बघा, हे मात्र नक्की आहे की शिवसेना हा जरी एक प्रादेशिक पक्ष म्हणून माहीत असला सगळ्यांना, तरी देशाच्या राजकारणामध्ये शिवसेनेनं एक भूमिका पहिल्यापासून बजावली. माननीय शिवसेना प्रमुख असतानाही आणि आता उद्धवजी आहेत तेव्हाही. त्याचं कारण संसदेमध्ये आमचा जो खासदारांचा जी संख्या असते त्याला एक नेहमी महत्त्व आले. अनेक विषय असे असतात राष्ट्रीय राजकारणातले ज्याची सुरुवात तर शिवसेना करते आणि मग ते राष्ट्रीय राजकारणात त्याच्यावरती चर्चा होते. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, अर्थात तो प्रयोग यशस्वीपणेच आम्ही राबवला. 2.5 वर्ष आम्ही सरकार चालवलं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, त्याचं कौतुकही झालं. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकार पाडलं वगैरे ठीक आहे, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कमजोर नाही. आणि सरकार पाडल्यानंतर संपूर्ण देशामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी पहिल्यापेक्षा जास्त आकर्षण निर्माण झालं की महाराष्ट्र आणि हे नेते जे आहेत शिवसेनेचे प्रमुख, ते एकाकी लढा देतात, त्यांच्यावर संकट येत आहेत तरी ते लढतात. आणि त्या घटनेनंतर देशभरातील जे प्रमुख नेते आहेत, मग मुख्यमंत्री असतील किंवा विरोधी पक्षांचे नेते असतील, त्यांचा आणि उद्धवजींचा जो संवाद सुरू झाला तो अत्यंत महत्त्वाचा. काही प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरे स्वतः त्यांच्या राज्यात जाऊन भेटले, जसे बिहारमध्ये गेले, नितीश कुमारना भेटले, तेजस्वी यादवना भेटले, आदित्य ठाकरे चेन्नईला गेले, मुख्यमंत्री स्टालिनना भेटले. या भेटीगाठी सुरूच आहे. स्वतः उद्धवजी त्यानंतर ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्याशी बोलत आहेत. के.सी. चंद्रशेखर राव यांच्याशी त्यांचा संपर्क आणि संवाद चांगला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे स्वतः मातोश्रीवर येऊन भविष्यातल्या राष्ट्रीय राजकारणावर त्यांनी चर्चा केली आणि हा संवाद कायम आहे. तुमचा जो प्रश्न आहे 2024ची तयारी विरोधी पक्षाने एकत्र येऊन का करू नये, ती करणं गरजेचं आहे. तरच आम्ही सगळे एकत्र आलो तरच पुढली लढाई सोपी होईल. तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये उद्धव ठाकरे भविष्यात काय करतात, जे जे शक्य आहे ते करतात. दिल्लीमध्ये शिवसेनेचं स्थान महत्त्वाचं आहे. आजही जरी आमच्याकडले काही खासदार निघून गेले असतील, आज आमच्या खासदारांची संख्या कमी झाली असेल, तरी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आमची खरी ओरिजिनल ही साधारण तोच आकडा घेऊन पुढे जाईल किंवा जास्तही होऊ शकतो. आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये जो दबदबा आहे तो आम्ही कायम ठेवू. नाही, पण राऊतसाहेब, थेट प्रश्न आहे की उद्धव ठाकरे हे 2024 लोकसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेनुसार पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? नाही, बघा, ह्याच्याविषयी आत्ता भाकीत करणं तेवढं सोपं नाही. राजकारणात काय घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. जसं मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीनं ठरवलं की उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार बनवू. आज जे विरोधी पक्षांचे प्रमुख चेहरे आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अधिक महत्त्वाचा वाटतो अनेकांना. एक तर महाराष्ट्र मोठं राज्य आहे, ते ठाकरे आहेत, ते हिंदुत्ववादी आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात. पण शेवटी या देशातला मुख्य चेहरा कोणता यापेक्षा एकत्र येणं गरजेचं आहे.
प्रधानमंत्री कोण हे आपल्याला नंतर ठरवता येतं, पण आता एकत्र येऊन निवडणुका लढणं महत्त्वाचं आहे. आणि उद्धव ठाकरे यांचा जो भर आहे तो सगळ्यांनी एकत्र येण्यावर आहे. प्रधानमंत्री कोण हे आपण नंतर पाहू असंही ते म्हणतात. तरी अजून त्या संदर्भात जी पावलं पडत आहेत ती सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं, संवाद साधावा या दृष्टीनं पडतात. नाही, पण जे विरोधी पक्ष आहेत त्यांची एक मोट करावी लागेल, एकत्र एकजूट करावी लागेल. त्यासाठी उद्धव ठाकरे हे पुढाकार घेणं आणि त्या उद्धव ठाकरे दलाचं पुढाकार नेतृत्व घेतायत. करणं. उद्धव ठाकरे या संदर्भात पुढाकार घेत आहेत. आणि तुम्ही म्हणाल की 24 तासात होणारी प्रक्रिया नाही आहे. माननीय शरद पवार साहेब सुद्धा त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत. त्यानंतर इतर जे प्रमुख लोक आहेत, चंद्रशेखर राव त्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतात की आपण एकत्र असायला पाहिजे. पण लगेच त्या सगळ्यांचा नेता आज नाही ठरला, पण तो ठरायला जर एकत्र बसल्यावरती वेळही लागला. नाही, पण राऊत साहेब, महाराष्ट्रात बसून दिल्लीचं राजकारण करता येत नाही, किंवा ही जर मोठ बांधायची असेल तर दिल्लीत जावं लागेल, दिल्लीतून राजकारण करावं लागेल. बघा, तर असं- पुढच्या काळात नाही, उद्धव ठाकरे बरोबर हे तुमचं दिल्लीत म्हणणं. जाऊ शकतात का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. आज प्रत्येक जण विरोधी पक्षातला माणूस, प्रमुख नेता आपापल्या राज्यात आहे. गुजरातच्या निवडणुका झाल्या तेव्हा मोदी गुजरातमध्येच होते हो. अमित शहा गुजरातमध्येच होते. आपलं राज्य प्रत्येकाला महत्त्वाचं आहे. ते आज प्रधानमंत्री आहेत म्हणून दिल्लीत आहेत. प्रधानमंत्री होण्याआधी दिल्लीत नव्हते, ते गुजरातमध्येच होते. अमित शहा गुजरातमध्येच होते. तेव्हा हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे की त्यांना जाऊन तिथे बसलंच पाहिजे. हा देश एक आहे. मुंबई महत्त्वाची जागा आहे. गरज पडली तर उद्धवजी जाऊन बसतील, भेटीगाठी घेतील. आणि तशा भेटीगाठी मुंबईत सुद्धा होत्यात या क्षणी. पण आम्ही त्यांना विनंती केली आहे सगळ्यांनी की या अधिवेशन काळामध्ये आपण दिल्लीमध्ये या, आपण थांबा. आपण अनेकांना आपल्याला दिल्लीत प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. आणि आम्ही त्यांना विनंती केली आणि मला असं वाटतं की लवकरच ते निर्णय घेतील. राउत साहब, आपसे हिंदी में जानना चाहेंगे कि मुख्य तौर पर अरविंद केजरीवाल ने कुछ दिनों पहले उद्धव ठाकरे से मुलाकात की और कल भी खेड़ की सभा में उद्धव साहब ने एक बड़ा बयान दिया है जिसमें उन्होंने कहा कि अरविंद केजरीवाल ने हमसे कहा कि आप हमारा साथ दीजिए, हम सबको साथ आने की ज़रूरत है. उद्धव साहब ने कहा कि आप आगे बढ़िए, हम आपके पीछे हैं. सवाल ये है कि क्या आप लोग किसी अलायंस में आगे बढ़ना चाह रहे हैं, और दूसरा कि क्या उद्धव ठाकरे इस अलायंस का नेतृत्व करेंगे? क्या 2024 में उद्धव ठाकरे विपक्ष का एक बड़ा चेहरा हो सकते हैं? उद्धव ठाकरे जी आज भी विपक्ष का बड़ा चेहरा है. आज भी. मैं 2024 या कल की बात नहीं कर रहा. आज अगर देखें तो जो संघर्ष महाराष्ट्र में चल रहा है, जिस तरह से हमारी सरकार को गिराया गया, सेंट्रल एजेंसीज का इस्तेमाल या गैर इस्तेमाल करके हमारे संगठन को तोड़ा, पैसे के बल पर टेरराइज किया गया हमारे एमएलएस को, और फिर भी हम उद्धव जी के नेतृत्व में हमारा संघर्ष चल रहा है, पूरा देश देख रहा है. तो आज भी उद्धव ठाकरे साहब विपक्ष का सबसे भरोसेमंद और ताकतवर चेहरा है और आगे भी रहेगा. नहीं, सवाल ये है कि आपने कहा कि चेहरा ताकतवर रहेगा, इसके पहले भी है, अभी से है, लेकिन क्या उस विपक्ष के चेहरे का नेतृत्व उद्धव साहब कर सकते हैं? क्योंकि जिस तरह से महाविकास आघाड़ी बनते हुए हमने देखा कि लोग चाहते हैं उनको. जिस तरह से महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में हमने बनाई थी, उसमें कांग्रेस थी, एनसीपी थी, हम थे और भी छोटे दल थे, और सरकार बनाई. आश्चर्यकारक लोगों को लगा कि सरकार कैसे बन सकती है, कैसे चल सकती है. सरकार हमने चलाई. भारतीय जनता पार्टी ने, मैंने कहा कि जिस तरह से सरकार गिराई वो पूरे देश को बहुत बुरी बात लगी. उसी तरह से अलायंस अगर पूरे राष्ट्रीय स्तर पर होता है तो उसका स्वागत है, लेकिन कांग्रेस के बिना ये अलायंस संभव भी नहीं है. इस अलायंस में कांग्रेस का होना बहुत जरूरी है. आज चाहे केजरीवाल जी हो, चाहे केसीआर राव साहब हो तेलंगाना के, स्टालिन साहब हो, सब चाहते हैं कि अपने अपने स्तर पर अपने अपने राज्यों में बीजेपी को रोकें. कांग्रेस भी चाहती है. मैं नहीं मानता हूँ कि कांग्रेस की कोई अलग राय है.
कांग्रेस एक प्रमुख विपक्ष इस देश में और रहेगा। कांग्रेस बड़ी पार्टी है, तो कांग्रेस के साथ अगर हम एक साथ आ सकते हैं तो ये लड़ाई ज़्यादा आसान हो जाएगी। लेकिन आपको लगता है कि उद्धव ठाकरे को बाकी लोग भी एक्सेप्ट करने के लिए एज ए लीडर तैयार हो सकते हैं? उनकी जिस तरह से काम करने की शैली रही है, लोगों को साथ लेकर। हाँ, ये तो शैली है। महाराष्ट्र में शरद पवार साहब ने भी उनको समर्थन दिया था, आपको मालूम होगा। इस प्रकार के काम पवार साहब हमेशा करते रहे हैं, सबको साथ लेकर जाने की। उस मामले में उनका भी मार्गदर्शन हमेशा रहेगा। महाराष्ट्र से जुड़े हैं पवार साहब, एक दूसरे के बातचीत होती रहती है। जब ये महाराष्ट्र की सरकार जिस तरह से गिराई गई है, शिवसेना का चिन्ह और नाम हमसे छीना गया, तो लगभग देश के सभी प्रमुख नेताओं ने उद्धव जी से डायलॉग किया। उद्धव जी भी हमेशा उनके साथ आप डायलॉग में रहे। मान साहब पंजाब के मुख्यमंत्री हो, केजरीवाल साहब हो, मातुश्री में आकर उद्धव जी से बातचीत। उद्धव जी और ममता बनर्जी का अच्छा डायलॉग है। उद्धव जी और नीतीश कुमार जी से भी बातचीत चलती है। हमेशा एक दूसरे के साथ हम संपर्क में हैं और रहना भी चाहिए एक दूसरे के साथ संपर्क में। उससे ही एक गठबंधन, एक अच्छा गठबंधन बन सकता है। हम काँग्रेस के साथ अच्छे रिश्ते हमारे हैं। नाही, पण राऊत साहेब, ही जी नवीन आघाडी तयार होईल ही युपीएची असेल की हे मी वेगळं नवीन असेल? आघाडीविषयी अद्याप बोललेलो नाही, हां. असं काही ठरलेलं नाही। विरोधी पक्षांची जी एक आम्हाला असं मोठ वाटतं की मानली विरोधी जाईल. पक्षांची एकच आघाडी असते, हे आमचं उद्धवजींचं म्हणणं आहे। हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की आघाडी एकच असावी, सगळ्यांनी एकत्र असावं। दोन आघाड्या असू शकत नाहीत, थर्ड फ्रंट, फोर्थ फ्रंट वगैरे फ्रंट। त्याच्यामुळे राऊत साहेब, मी विचारतो की ते युपीए असेल, कारण शिवसेना अजून युपीएत नाहीये. आज नाही आहे, उद्या आम्ही एकत्र बसल्यावर आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण एकत्र यावंच लागेल आणि एकाच छत्रीखाली यावं लागेल, एकाच झेंड्याखाली। झेंडे जरी प्रत्येकाचे वेगळे असू शकतात, तरी एका छत्रीखाली केव्हा तरी आम्हाला यावंच बरं, लागेल, एका छताखाली। अरविंद केजरीवाल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी आणि काँग्रेस हे आणि समीकरण- केसीआर आणि काँग्रेस हे समीकरण एकत्र येऊ कसं शकतात का? आणि तुम्ही उद्धव करा. ठाकरे या सगळ्यांना काँग्रेस सोबत आणण्यामध्ये काही महत्वपूर्ण रोल प्ले करणार आहेत का? कारण हे सगळे नेते सध्या माननीय उद्धव ठाकरेंना भेटतात. विखुरलेला आहे पूर्ण नक्कीच विरोधी आज पक्ष. विरोधी पक्ष जरी विखुरलेला असला तरी प्रत्येकाचं जे अंतिम ध्येय आहे ते केंद्रस्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरनं हटवणं। ज्या पद्धतीनं सत्तेचा गैरवापर, दुरुपयोग आणि पायमल्ली घटनेची होते ते पाहता सगळ्यांचं एक ध्येय आहे आणि एक ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाला आपले काही अहंकार आणि इगोज बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल। माझ्या माहितीप्रमाणे मी जी काय माहिती घेतोय त्यानुसार काँग्रेस पक्षाची तयारी आहे असं मला दिसत आहे एकत्र येण्यामध्ये। सर, एक आखिरी सवाल कि राबड़ी देवी के घर पे आज सीबीआई ने सुबह सुबह पहुंचकर सर्चेस किए, उनसे पूछताछ भी की है। विपक्ष फिर एक बार आरोप लगा रहा है कि केंद्रीय एजेंसियों का जो है वो दुरुपयोग किया जा रहा है। डेफिनेटली हो रहा है, इसलिए तो कल सभी प्रमुख विपक्ष दलों के नेताओं ने प्रधानमंत्री जी को एक पत्र लिखा है और ये बात सामने रखी है और तुरंत ये आज की कार्रवाई हो गई। नहीं, लेकिन इसमें अगर वो जो पत्र लिखा उसमें कांग्रेस की हस्ताक्षर नहीं है, कांग्रेस जेडीयू शामिल नहीं है, इस पर भी कई तरह के सवाल उठ रहे हैं। नहीं, कोई सवाल उठने की जरूरत नहीं है। आने वाले दिनों में और एक पत्र लिखा जाएगा। राऊत साहेब, आणखी एक सध्या देशात चर्चेचा विषय आहे की काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे परदेशात जातात, तिकडच्या विद्यापीठांमध्ये जे भाषण करतात आणि जी देशाची प्रतिमा मलिन करण्याचा एक प्रयत्न सुरू असल्याचा असं कोण थेट म्हणताय? आरोप हा भाजप नेत्यांविरुद्ध भाजपला, केला जातो आहे. भारतीय जनता पक्षाला अशा प्रकारचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही। परदेशात जाऊन देशाची बदनामी करण्याची सुरुवात जी आहे ही भाजपकडून सुरू झाली। प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती असलेले श्री मोदी यांनी ही सुरुवात केली, ही त्यांनी विसरू नये। अमेरिकेत जाऊन, आखाती राष्ट्रात जाऊन ही सुरुवात आपल्या प्रिय प्रधानमंत्र्यांनी केली। 70 वर्षात हा देश कसा रसातळाला गेला हे परदेशात जाऊन बोलायची सवय नाही। पंडित नेहरूंनी देशाची कशी वाट लावली, काँग्रेस कशी मूर्ख आहे किंवा अनेक गोष्टी आहेत, हे परदेशात या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत। तुम्ही इथे बोला, इकडल्या व्यासपीठावर बोला। ही सुरुवात मोदीने केली, भाजपने केली, त्याच्यावरती ती आता बाजू उलटते आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.